नमस्कार मंडळी, मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चवळीची झणझणीत अशी उसळ। उसळ आहे म्हणून ही सुक्की फडफडीत आहे। सातारमध्ये तर ही उसळ मस्त धपाट्यांबरोबर म्हणजेच थालीपीठांबरोबर खाल्ली जाते। तर सगळ्यात आधी इथे मी 1.5 वाटी चवळी घेतलेली आहे। ही स्वच्छ पाण्याने आधी आपण धुवून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण कडधान्य रात्रीची भिजत घालतो त्याप्रमाणे चवळी भिजवण्याची गरज लागत नाही। तर ही लगेच तुम्ही डायरेक्ट जेव्हा बनवायची आहे त्यावेळी लगेच शिजवू शकता। तर इथे मी आता 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यांमध्ये चवळी व्यवस्थित शिजली जाते। तर आता इथे फोडणी देऊयात आपण। इथे मी तेल घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी घालते। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेत, थोडासा कढीपत्ता घालायचा। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत। तर हे सगळं तेलामध्ये आपण परतून घेऊयात। लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतला की इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। उसळ म्हटलं की कांदा भरपूर घालायचा। त्यानंतर कांदा आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी मीठ घालते। मीठ घातलं की कांदा लवकर शिजला जातो। तर कांदा अर्धवट परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो घालते। टोमॅटोमुळे छान टेस्ट येते उसळला। तर आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपण एकत्र परतून घेऊयात। तुम्ही बघू शकतात कांदा लाल झालेला आहे। यानंतर इथे मी आता घालणार आहे मसाले। तर खूप जास्त मसाले आपण घालणार नाही आहोत। थोडीशी हळद, 1 चमचा इथे मी घाटी मसाला घातलेला आहे आणि थोडासा मालवणी मसाला घातला। हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊयात म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो। अगदी ड्राय झाल्यामुळे मी थोडंसं पाणी घातलंय। तुम्ही तेलही घालू शकता। मला कमी तेलामध्ये परतायचं आहे त्यामुळे मी इथे पाण्याचा शिपका दिलाय। आता हे सर्व परतून झालं की यामध्ये शिजवून घेतलेली मी चवळी घालणार आहे। तुम्ही बघू शकतात मस्त चवळी शिजलेली आहे। अगदी हलक्या हाताने आपण हे परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग याचा चिखल होऊ शकतो आणि मस्त चवळी सुटसुटीत होणार नाही। तुम्ही बघू शकतात मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। यामध्ये मी थोडासा पाण्याचा शिपका दिलाय, खूप जास्त पाणी घालायचं नाही। वरतून भरपूर कोथिंबीर घालायची। चवळी ऑलरेडी शिजवून घेतली त्यामुळे खूप जास्त परतण्याची गरज नाही। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर तयार आहे आपली झणझणीत अशी चवळीची उसळ। तर ही उसळ तुम्ही थालीपीठांबरोबरच ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतात। खूप टेस्टी लागते। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चवळीची मस्त उसळ करून बघा। कशी होते ते मला कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।